कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, अर्जुन, अरे तू आधी मला काहीही न सांगता माझ्या घरी आलास, त्यात मला आवरून चल म्हणालास आणि आता इथे घेऊन आलायस। नक्की काय झालंय अर्जुन? आर्या, तुला सगळं सांगतो मी, थोडं थांब जरा। अरे पण तुला सांगतो, थांब ना जरा। अर्जुन, अरे पण काय चाललंय? अरे सांगतो म्हणलं ना, थांब ना जरा तू। हो शांत, तू एवढी चिडचिड का करतोयस? केसचा विषय माझ्या डोक्यात आहे म्हणून चिडचिड। नाही प्लीज बसा, मी जरा कामात होते महत्वाच्या, म्हणून उशीर झाला। हां मॅडम, काल रात्री झालेल्या कारवाईमध्ये कुख्यात ड्रग तस्कर मॉन्टी सातो आमच्या हातून पळालाय, पण त्याच्या 4 साथीदारांना मी अटक केले आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे। लवकरच काहीतरी नवीन दागेदोरे हाती लागतील याची मला खात्री आहे। गुड, मला खात्री होती तुम्ही लवकरात लवकर नवीन मार्ग शोधाल याची। आणि मॉन्टी सातोच्या संशयास्पद अड्ड्यांना पण आम्ही सील केले काल। इन्स्पेक्टर अर्जुन कदम, कालच्या कामगिरीबद्दल तुमचं खरंच खूप मनापासून अभिनंदन। तुम्ही शहरात जी कारवाई करताय त्यामुळे हे ड्रग्ज प्रकरणावर लवकरात लवकर आळा बसेल, खात्री आहे मला। हो मॅडम, पण एक प्रॉब्लेम झाला। काय? मॅडम, आपण सापाच्या शेपटीवर पाय ठेवले आणि तोच साप पळून गेला, त्यामुळे तो काय करेल हे सांगता येत नाही। माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या सिक्युरिटीमध्ये वाढ करावी। हो, कशाला? आहे ती सिक्युरिटी खूप आहे, पुरेशी आहे तेवढी मला। मॅडम, आपण या केसवर काम करू नये म्हणून मॉन्टी सातो आधीपासून प्रयत्न करत होता, म्हणजे तो आपल्याला धमक्या देत होता। आपण त्यांना जुमानलं नाही ही गोष्ट वेगळी, पण मला असं संशय आहे की तुम्हाला जे धमकीचं पत्र आलं होतं ते त्यानेच पाठवलं होतं। हो असेलही, पण खरंच सिक्युरिटी पुरेशी आहे आणि काही कमी जास्त झालं तर मग तुम्ही। मॅडम हे बघा, आपण मॉन्टी सातोचे सगळे अड्डे सील केलेत, त्याच्या साथीदारांना अटक केली। आधी आपण काहीच केलं नसताना तो आपल्याला धमक्या देत होता, आता तर थेट आपण त्याच्या अड्ड्यांवर घाव घातले। मॅडम, आम्ही पोलीस आहोत, आम्हाला लांबचा धोका कळतो, त्यामुळे तुमची सुरक्षा वाढवायलाच पाहिजे। ह्या मॉन्टी नावाच्या माणसाला मी आणि अर्जुन नवरा बायको असल्याचं माहिती, आमचं कुटुंब, आमचा मुलगा असल्याचं माहिती। ह्या सगळ्यात अमोलला काही झालं तर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकत। ठीक आहे, माझ्या सुरक्षेच्या कारणासाठी तुम्हाला काय काय करायचंय ते तुम्ही करू शकता, माझी परवानगी। थँक्यू मॅडम। आणि अजून एक, काल रात्री मॉन्टी सातो पळाला याची पूर्ण जबाबदारी मी घेतो, सॉरी। हे बघा, तुम्ही खूप मनापासून सगळे प्रयत्न केले, त्याची कल्पना आहे मला, आणि नका काळजी करू, आपण पकडूया त्याला। थँक्यू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।